विषय महत्त्वाची आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातून आज ताज लँड्स एंड मध्ये आम्ही जेवायला जाणार असं सूचक वक्तव्य संजय राऊत करतायत। ताज लँड्स एंड मध्येच शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी आहेत। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा असा संजय राऊत यांनी टोला लगावलाय। तर जे आमदार सांभाळू शकले नाही ते नगरसेवक काय सांभाळणार असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। त्याआधी कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या, नाहीतर आज मी तिथे ताज लँड्समध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। पहले अपने पार्षद संभाल, उनके चुन के आए हुए उनके ही खुद जाते हैं। इतने सारे एमएलए तो उड़ गए उद्धव जी से, जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ता अच्छे संभालते हैं। हमारी पार्टी मजबूत है, एकनाथ जी भी मजबूत नेता है। उन्होंने एक गेट टुगेदर रखा था और गेट टुगेदर के लिए एकनाथ जी ने अपने नगर सेवकों को बुलाया।